तर विद्यार्थ्यांना वर्गखोल्यांची झाडून सफाई करायला लावल्यामुळे अभिजित दिपके हे संतापले। हिंगोली जिल्ह्यामधील ढेगज गावामध्ये स्कूल ठीक करो या अभियानाच्या अंतर्गत त्यांनी पाहणी केली। शाळेमधील चिमुकल्यांना शिक्षक झाडून साफसफाई करायला लावत होते आणि त्यामुळे अभिजित दिपके हे संतापले। विचारणा करत असताना शिक्षकच विद्यार्थ्यांवरती दबाव टाकत असल्याचं सुद्धा या व्हिडिओत कैद झालंय। मनानेच कधी-कधी विद्यार्थी नाही सर, मनाने कसं काय सर? चालेल आपण सांगूया त्यांना। पण हे सर म्हणजे ह्याचं चुकीचं आहे ना? रोज नाही झाडत सर प्रश्न तसा नाहीये, लहान मुलं आहेत ते, शिकायला येत आहेत ते, तुम्ही त्यांच्याकडून झाडू लावून घेणार कशा आहे? हे चुकीचं सर, करू नका प्लीज असं। त्याच्यानंतर कोणी झाडू मारायचं नाही, तुमचं काम नाही, तुम्ही शिकायला तर तुम्ही फक्त शिकायचं इथं, साफसफाई तुम्ही नाही करायची सर। मावशी आहेत आपल्याकडे, मावशी आहेत, तुम्ही मुलं का झाडताय? तुम्हाला सर झाडा म्हणत नाहीत ना, मनानं कधी-कधी झाडलं असेल ना तुम्ही, ते लहान नाही ते असं हे नाही करायचं। चालेल चालेल, मुलं लहान लेकरं कुठं नाही बोलत। याच्यानंतर कोणी झाडू नाही मारायचा। आणि सर प्लीज नाही हे नाही झालं पाहिजे। अवश्य. मी गाववाल्यांना सांगतो, असं जर दिसलं लगेच एक फोन करून सांगा। ठीक आहे, आपण तुमचं बाथरूमचं करू। आणि अजून काय पाहिजे तुम्हाला? वही पेन पाहिजे होते, कपडे पाहिजे होते, इथे एक लाईट लावून देऊ आपण। तिथे नवीन बोर्ड पण पाहिजे, तो बोर्ड तसा नसला पाहिजे। सांगतो मी सांगतो। ठीक आहे, आपण गाववाले आपण सगळे मिळून मदत करू आणि होऊन जाईल ते सगळं। ठीक आहे, तुम्हाला झाडाला कोण सांगतो का सर? असं नाही, आपण म्हणत नाही तसं समजा, त्यांना झाडायला सांगतो आपण, मनानेच कधी माधव दिपके आमचे प्रतिनिधी या सगळ्या संदर्भात माहिती देत आहेत। माधव, हिंगोलीमधल्या ढेगज गावामधली ही घटना आपण बघतो आहोत। एकीकडे मुख्याध्यापक हा दारू पिऊन झोपलेला दिसला, दुसरीकडे या लहान लहान चिमुकल्यांना आता शाळेमधले जे शिक्षक आहेत तेच वर्गखोल्या झाडून सफाई करायला सांगतात। यावेळी सीजेपीचे संस्थापक अभिजित दिपके आज स्कूल ठीक करो या कॅम्पेन अंतर्गत ढेगज या गावामध्ये शाळेची पाहणी करायला गेले होते आणि त्या शाळेमध्ये विद्यार्थ्यांनी अभिजित दिपके यांच्याकडे तक्रार केली की शाळा आम्हाला झाडं लावली जात आहे आणि त्यामुळं स्वाभाविकच अभिजित दिपके यांनी शिक्षकांना सुनावलेलं आहे की विद्यार्थ्यांना शपथीनं तुम्ही झाडं लावू नका। आणि या संपूर्ण अभियानामुळे शाळामधली जी दुरावस्था आहे ती दिसून लागली आहे। कारण अक्षरशः जर मुलांना शाळा जर साफ करायला लावली जात असून, झाडं लावत असून, तर कुणाचाही संताप येणं हे स्वाभाविकच आहे। आणि त्या पद्धतीने अभिजित दिपके यांनी त्या शिक्षकांना सूचना दिल्या आहेत की मुलांना तसं झाडं लावू नका, मुलं शिकायला येतात, अगदी चिमुकली लहान मुलं येतात त्यांना शिकवा, अशा सूचना अभिजित दिपके यांनी त्या शिक्षकांना दिलेल्या आहेत। अगदी माधव, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी। तर अभिजित दिपके यांनी आता स्कूल ठीक करो हे अभियान हाती घेतलेलं आहे। राज्यभरामधील वेगवेगळ्या शाळांना ते भेटी देत आहेत, शाळांची ते पाहणी करताना दिसत आहेत।